मला काहीच सांगू नको बाई तू नलू, सगळं माहिती आहे मला काय असते काय नाही याच्यात. मी झाबरू कोणत्या रंगात आहे तर त्यानं 10 लाख रुपये मागणी केली होती म्हणे माझ्या भावाला, पण त्यानं नाही म्हटलं. आता 5 लाख रुपये आणलेच त्यानं. अजूनही किती आता पुढे किती ब्लॅकमेल करते काय सांगा. तू झाली भरमिष्ट, तुला काही सुचून नाही राहिलं आणि आता सांगून राहिली असं झालं असं झालं. आता डोळे उघडले ते असं खरं आहे म्हणून म्हणतो कोणावर एकदम विश्वास नाही केला पाहिजे. नाही ना, काही नको लग्न तू. मग काय झाबरू असं काय करणार आहे? ते काय पैसे आणणार आहे? तेच तर आपल्याला त्यानं 10 लाख रुपये आपल्या दवाखाना बांधण्यासाठी दिला होता. तुला माहिती आहे का ती गोष्ट? त्यानं सगळ्या बकऱ्या ऐकल्या होत्या यासाठी. मग तुला काय वाटू राहिलं? काय म्हणतो तुम्ही कडन बसा ना. आता सध्या बरोबर वातावरण सुरू आहे, तुम्ही काय मनामध्ये बोलू राहिली. त्याची बाजू काय घेता म्हणलं. अहो खरी गोष्ट आहे ना, माझा भाऊ खोटा नाही बोलत म्हटलं. माझ्या भाऊ तुम्ही काय खोटं ठरू राहिले का आता? ते बोलते ते काय खोटं बोलू राहिलेत का? त्यानं 100% सांगतो 5 लाख रुपये दिले. मग झाबरूने घेतले आणि झाबरू आता आता पलटणार आहे 100% सांगतो. मग त्याच्या घरी असलेच पाहिजे पैसे दे. प्रकरण काय म्हणलं? झाबरू काय 5 लाख रुपये घेतले बरं माहिती काय प्रकरण? हो ना बाबा, म्हणून तर मला वाटतं की तो असा करणारच नाही. कारण की हा झाबरू असा नाहीच आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. कारण की 5 लाख रुपये तो कशासाठी घेईल? काय आवश्यकता आहे त्याला? तुला काही लक्षातच येत नाही. तुझ्या बाबाच्याही लक्षात नाही तर तुझ्याही नाही. कारण की माझ्या भावाच्या 1 वर्ष अगोदर लक्षात आलं ना की हा जो झाबरू पैसे देऊन राहिला 10 लाख रुपये, तर हा का देत आहे, याच्यात काहीतरी स्वार्थ मतलब असला पाहिजे म्हणे. म्हणून ते त्यांना आता त्याच्या लक्षात आलं की अशी गोष्ट होती. असं आहे ना, ते तुला नाही ना माहित काय आहे याच्यात. ते आवळा देऊन कोवळा काढायच्या फिक्रीत आहे म्हणते तो. जे आवळा देऊन कोवळा काढणे याचा काय अर्थ होते म्हणजे काय म्हणणं काय तुझं? आवळा देऊन कोवळा म्हणजे 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घरच्या पोराला द्यायचा आणि त्याच्या बापापासून 50,000 रुपये अंगावर उसने न्यायचे. म्हणजे 50 रुपये द्यायचे आणि 5 लाख रुपये काढायचे. याला म्हणजे आवळा देऊन कोवळा करणे. तर आपली जी इस्टेट आहे की नाही त्याच्यावर डोळा आहे म्हणजे त्याचा. मग 10 लाख रुपये याच्यासाठी दिले जाते की 10 लाख दिल्यावर बरोबर आपले 50 लाखाची इस्टेट पूर्ण हळप असं आहे. ते तू याशी लग्न केलं की झाला विषय क्लोज. लोक आड घेत जाऊ ना. काही आपलं बरं अजून काही म्हणायचं काय आपली इस्टेटवर डोळा आणि गिळा त्यानं म्हणलं का लग्न करतो नसेल तसं काही आपलं आपल्या मनानंच वाऱ्यावर भारे बांधणं फालतूची. तुझ्या भावाच्या मोठेपणा नको सांगू म्हणलं. काय दिलं भावना? ज्यावेळी दवाखाना बांधायचा होता 5 रुपये नाही दिला त्यानं, तोंड नाही उरलं त्याचं. काय दिले त्यानं? सोयाबीनचे पैसे आले की नेते, हे आलं की नेते आणि आपल्याला म्हणते की तुम्हाला देतो 25 देते 50 नेते. मग दुसरं काय करते ते? काही सांगू नको, मोठेपणा काही करू नको. हो, चांगली किंमत केली हो तुम्ही माझ्या भावाची. खरंच म्हणलं खरी गोष्ट आहे. आज लोक म्हटलं शिकवलं त्यानं सगळं, त्या पोराचं दोघीचं केलं. आज पोरगी डॉक्टरीन झाली. तुमच्या काय होतं तो 7वी शिकवायची लायकी होती का तुमची म्हटलं? त्यावेळेस म्हणलं काय होतं तुमच्या घरात मी काय होतं म्हणलं. काय सांगा तुले बा, जाऊ दे. काही आता मागच्या गोष्टी उगवून नाही, जे केलं ते केलं, चांगलं केलं. अरे म्हणलं गॅसचे पैसे घे म्हणलं, ते गॅसचे काय फुकट नाही शिकवलं त्यानं. आता पोरीचा पगार येते ना नर्सचा, तिचा अर्धा पगार ते घरी पूर्ण घर खर्च करते ते. मग तुला काय माहित आहे तिचं काय आहे तर? नलूला सगळं माहित आहे. ते कशा राहिल्या असून त्याला माहित. त्या टोपल्याखाली भाकरी ठेवत द्यायच्या दुपारी आल्या जेवायला की. मग सगळे द्यायचे आतडे मेले म्हणलं जेवाचे, धके नाही द्यायला इथं. असं म्हणलं की झालं. आता काय सांगा तुम्हाला, जाऊ द्या. लोकांना उपकाराची जाणारच नसते म्हणा. काय सांगा आता, लोकांनी किती काही दिलं त्याचं नावच नसते ना. बरोबर आहे, आपलं ते आपलंच असते. असं आहे ते. तुम्ही पहा, मी काय म्हणतो, त्यानं 5 लाख रुपये आणले आणि अजून आता ते मोठा गाला टाकणार आहे. पोरी संग लग्न करणार आहे. पोरीला भरमिष्ट केलेला आहे. तिला लवकरात लवकर ती कुठे जॉईन व्हायचं होय म्हणा आणि लवकरात लवकर इथून रवाना होय म्हणा. एक याला आता काय जुमल्या काय म्हणलं, इथे उभा राहिला आणि ऐकून राहिला. काय गोष्टी ऐकून राहिला तू? म्हणलं लोकांच्या गोष्टी ऐकत असते का म्हणलं? काही चांगल्या सवय आहेत का नाही म्हणलं? नेमकं झालं मी मला काय माहिती काय बोललो कोणी. आता झालो मी, आता झालं नसेल तसं. काय काम होतं? काय काम काय म्हणलं? दही भाजी होतं. काही भाजी काही चांगली नाही केली. आता घरी आलो मी ट्रॅक्टर घेऊन 4 वाजता. पाहिजे तर काहीच नाही, दोडक्याची भाजी होती. काय जेवता बरोबर म्हणलं दही घ्या नाही, मग तुमची चांगली भाजी असेल ते द्या. अशासाठी आलं तुम्ही. 4 वाजता दही आहे घोटलेलं. दही नाही म्हणलं, उद्या सकाळी जाय. भाजी नाही काहीच नाही माहिती. जाय जाय. बरोबर ठीक आहे. काय जिबीले मोठी चव आहे बा. बरोबर ठीक आहे मग, नाही तर नाही बा, येतो मग मी. असं आहे म्हणजे कोणी तसं घरी येते, काही विचार नाही, पुसणं नाही, काही नाही. धरलं आपलं उभा राहिला इथं. काय ऐकून काय नाही विचारायला. मग जाऊ दे ना, आता त्याचं गेला ना ते. आता मग आता पुढचं काय ठरवलं तुम्ही? ते काही सांगायचं नाही आता. बस आता सरळ मी आता आपल्या PSC ला रुजू होणार आहे उद्या. आणि दुसरी गोष्ट, आपला जो दवाखाना आहे तो बंद करून टाका आणि परवा दिवसपासून मी तिकडे आपल्या कामाला लागून जाते. एकदम बरोबर निर्णय घेतला तिनं, बरोबर व्यवस्थित, काही वाद नाही. बरं ठीक आहे. मग ते 5 लाख रुपयाचं कसं काय तुमचं म्हणणं आहे त्यानं घेतले म्हणून? मग त्याचं कसं करायचं? मी सांगतो ते काय करायचं ते. जाऊ दे, त्यानं घेतले ना तेवढ्यावर त्याला समाधान मान म्हणा. जाऊ दे तिकडे, मी जाईन. मी त्या यायला सांगून देईन त्या बाजीला काय बोल असते. बरं ठीक आहे. मग तो हिशोबाने करावं काय करायचं आता. पण कसं मी म्हणतो ना, झाबरू सारखा पोरगा नाही आहे आणि तो असा करू शकत नाही. माया पूर्ण 100% विश्वास आहे. पहा तुम्हाला वाटत जर खरं तर पहा, बहुतेक त्यानं पैसे घेतले बी नाही, अफवा असली पाहिजे असं मला वाटते. तुम्ही त्याचे बोलू नका, आम्ही करतो काय करायचं आता. नलूचं काय म्हणणं आहे, मी जातो म्हणजे तिकडे रुजू होतो म्हणजे ते. मग जाऊ द्या, तिचं तिला करू द्या, पाहू द्या काय होते. काय गजल पकडता का, मारता का म्हणलं? मागा बाबा ठाकूर, तू ठाक मध्ये जाता क्या? मैं क्या बोल रहा तू पहले ध्यान से सुन. राधेश्याम जी, मैं क्या तेरे को बोल रहा, पहले सुन तू पहले बात है. तूने झाबरू गोंडा को धमकी देके बहुत गलत काम किया तूने. क्या मारता बराबर है कि नहीं? मामा है तो मामा बन के रही तू, कंस मत बन तू. फालतू रामपुर से पंगा महंगा पड़ेगा. मैं बोल रहा देखू, पहले तेरे को बता देने आ रहे हैं, समझा क्या? म्हणलं कुठच्या रामपूरचेच आहेत ना, बरोबर ना. टी-शर्ट गुंडे दिसतील काय? हे देडगण पाहिला ना मी. चुप बस म्हटलं. बोलू नका, शिल्लक बोलू नका म्हटलं. पाहिलेला आहे ओळखीच्या तुम्ही मला, लय की पाहिलेला आहे म्हटलं. इथं चहा पिऊन गेले तुम्ही, माहिती आहे मला.
त्याला उचकडं दिलंच ना तरी मारते तुला बरोबर मी चहा पिऊ करीत उचकडं देतेच मला एका दिवशी दिलंच ना शेवटी. मी काय म्हणलं आम्ही काय साठी आलो फक्त आम्ही आलो काय साठी तेवढं पहिले तुम्ही समजून घ्या. तुम्ही झाबरोबर जे आड केला का नाही पैसे घेतले नसं तसं शिल्लक कसं अगावचे आरोप करू नका म्हणलं खोटे नाटे. तुम्ही त्याच्या हातात बॅग दिली ना आता असं तुम्ही पलटून राहिले म्हणून म्हणलं जास्त कसं आहे जे आहे ते खरं सांगा तुम्ही नाही तर तुमची गाडी काही पलट नेम नाही म्हणलं काय सांगू राहिला होता. नाही नलू मॅडमचे मामा आहे म्हणून आम्ही कसं आदरानं बोललो तुमच्या संग, नाही तर मग आमचं कसं असते दरवाजा तोडल्याशिवाय अंदर जात नाही आम्ही. सांगून राहिलो तुम्हाला माणुसकीच सांगून राहिलो माणुसकीच आहे का तुम्ही ते जे काय खोटे बोलले तुम्ही तिथे जाऊन सांगा ते. बाकी काही शिल्लक बोलू नका जे आहे ते खरं खरं सांगा. काय बोललो काय खोटं बोललो मी जे खरं आहे तेच आहे ना समोर आहे ना ते पेटी सापडली ना 5 लाखाची मग काय साठी घेतली त्यानं 5 लाख रुपये का घरी ठेवायसाठी नेले का म्हणलं. जे खरी सत्य परिस्थिती आहे ते समोर आलेली आहे ना आता तुम्ही कसं किती काही केलं तर त्याच्यात काही बदल होणार नाही. जे सत्य आहे ते सत्यच राहील. म्हणजे सत्य आहे नाही का म्हणजे सत्य काय तुम्हाला माहिती आहे का सत्य ते हॉस्पिटल उभारण्यासाठी कोणाचा हातभार आहे त्याच्या पुऱ्या म्हणलं 100 बकऱ्या ऐकल्या म्हणलं त्याला झाबरे ना 100 बकऱ्याचे किती रुपये येऊ राहिले त्याला 10 लाख रुपये. मग 10 लाख रुपये त्या हॉस्पिटलसाठी पाया बांधण्यासाठी त्यानं खर्च केला. त्यानं म्हणलं किती झीज केली त्यानं पाणी मारलं हे केलं ते केलं कितीतरी ठिकाणी 1-2 ठिकाणी तिने जीवन वाचवलं तिचं. तुम्ही काय म्हणून राहिले असं केलं तसं केलं 5 लाख रुपये घेतले. अरे 5 लाख रुपये काय समजून राहिलो तुम्ही पोचून देतो मला डबा काय बोलू राहिले तुम्ही. निघा जास्त बोलू नका इथं अगोपणा करू नका. पोलीस स्टेशनला फोन करीन मी जमा करीन. फालतू चोर तर चोर शिरजोर होऊ नका इथं. आवाज वाढवल्यानं कसं बदल नसते होत परिस्थितीने. निघा लवकर तुम्ही इथं थांबायला टाईम नाही. चला मला वेळ नाही मला ऑफिसला जायचं चला लवकर जा. बरोबर आहे खऱ्या माणसाची किंमत नाही त्याची. क्या बोल रहे तो टिकलो आदमी की पहचान कैसे करनी चाहिए समझते है तुमको सब पैसा ही नहीं होता समझे क्या. बरं ठीक आहे फोन घेऊ आम्ही फोन घेऊ देख ले आता मीटिंग आहे म्हणलं रामपूरले तिथे यायचं म्हणलं काय खरं नाही काय नाही तुम्हाला फोन येईल म्हणलं जे खरं आहे ते सांगायचं म्हणलं खोटं जर सांगितलं ना आम्ही म्हणतो तुम्ही हवं गरज नाही बोलावायची. मी स्वतःहून येऊन राहिलो तिथं सगळा भांडाफोड करणार आम्ही. मग काय आहे म्हणजे पैशासाठी त्यानं तिथं आता पण नोकरी केली त्याचा काय मतलब आहे सगळं मला माहिती आहे. मी तिथं सांगणार आहो काय मतलब आहे तर तुम्हाला काहीच माहिती नाही बाबू. तुम्ही फक्त कसे येडेबडे पिढे खाऊन राहिला ते माहित नाही तुम्हाला. जा तुम्ही काम करा तुमच्या निघा इथून लवकर बाहेर. काय सांगा या लवकर तिथं सांगतो काय आम्ही काय एवढं सोपं आहे चला या. नाही ना बा साहेब आता मी काय सांगू तुम्हाला बारदाना नाही ना तुम्ही म्हणता बा आहे म्हणून काहीच नाही एकही गठ्ठा नाही ना. 100 बंडल आणले होते ना सरले काय ते काही आपलं असं ना बा असं ना अजून काय सांगायले तिकडे आता 20 बंडल इकडे विश्वल्या तिकडे काय सांगा आमचा म्हणून नाही ना खरंच नाही तुम्हाला सांगू राहिलं ना काही तर फाटकेच पोते होते काही फेकून दिले. मग काय सर मला भंगार मारून राहिले तुम्ही चांगल्या क्वालिटीचे आणा जराशे बारदाना. मग काय हे कोण आहे हे शांतारामजीचे हे आहे तो मेवणे राम मला पाहुणे बा इकडे कुकडे ओळखीचं ना पाहिजे. हो काय म्हणता काय काही नाही मला इकडे आलो होतो मी मार्केटमध्ये असं आलो होतं जसं काय बा काय नाही गहू पाहासाठी घरच्यासाठी असं हो का शांताराम भाऊजीने दिला नाही वाटते नाही मेवणे बा ना. तसं काही नाही ते शांतारामजीला काय त्रास देतात आता. एक तर गहू काही चांगला नसते खळेन गोटे नाही त्यापेक्षा आपला सफाई केला चांगला असला घेतला चाललं घेऊ असंच पाहासाठी आलो होतो. बरोबर ठीक आहे येतो मग पाहतो म्हणलं मग बारदाना तेवढा आजच्या दिवस पुरते म्हणलं उद्या घेऊन जा. जा लवकर हे रामपूरचे आहेत दोघं तिघं काय करतात आता जाऊ द्या म्हणलं आता बरं आहे माल खरेदी करणं सुरू आहे. ते शिवला टोगोटे आहे हे दोघं जण असते तर काय बारदाना सरला ते चालूच राहते आता. बोला मग काय म्हणते तिकडची पोझिशन जमलं का नाही म्हणलं मग कायलेच नादी लागले वशायचे रामपूरचे फालतू कसे अंगात आणते बरे फालतू तुम्हाला गोत्यात आणले एका दिवशी. एवढा सोपा नाही ना मी एवढं सोपा खादोडे म्हणते मले का. बरं दे जाऊ द्या ते विषय नाही तर काय झालं म्हणलं ते झाबरूगोंडा प्रकरण निपटला का दिला का त्याच्या अटकून काय करायच्या तुम्ही सांगितलं पण बरं झालं ते तशी आयडिया केली म्हणजे जमली नाही तर रुपया घेतला नव्हता त्यानं. तर त्याला आता पेटी दिली त्याच्या हवाले करून नलून मारला फोन असंच आहे म्हटलं बा. आता तिकडे कसं प्रचार होऊन राहिला असं आता विषय म्हणजे झाबरूचा क्लोजच होण्यात आहे समजा संध्याकाळी. त्याच्यानं कसं आहे विषय आता पुढे आपल्याला नंतर कसं आपण काढू. सध्या तर कसं लग्नाचा काही विचार नाही तिचा नलूचा तर असं म्हणा तुम्ही दिवाळीच्या पुढे आता विषय काढा. सध्या तर कसं तिची आता अपॉइंटमेंट झालेली आहे एका PSCले तर ते कसं तिकडे आता सर्व्हिससाठी जाणार आहे. त्याच्यामुळे कसं आता तुम्ही दिवाळीपर्यंत काही डोकं खाऊ नका. ते ना चालते फक्त हे गोंड्याचा जे झाबरू गोंड्या आहे ना याचा विषय क्लोज करा बस. याच्या जन्माला कसं काळजी वाटते नाही तर पुढे पाहू ना मग आपण तुम्ही हाच ना आता मग पोरीचे मामा म्हटल्यावर आपल्या हाताशी असल्यावर मग कालोड आहे. फक्त धीरे धीरे असं सध्याशी काही विषय काढू नका आपल्याविषयी दिवाळीपर्यंत लांबलं चालते काही विषय नाही. ठीक आहे मग आता पाहू उद्या काय होते तर. हो पण साहेब ते कसं आहे थोडंसं एक सांगायचं होतं मला काय झालं आता 3 जण आले होते रामपूरचे ते झाबरू गोंड्याचे जसं समजा दोस्तानेवाले धमकी देऊन गेले ते काय म्हणे तुमची गाडी पलटी करून टाकेन म्हणे मी. तर बहुतेक आज संध्याकाळी मीटिंग घेणार आहे वाटते ते तुम्हाला मला बहुतेक बोलावणार आहेत ते. तर लगाचं नाही नसतं मग अंगलट याचं काम असं तर काही होईल नाही ना गाडीच पलटवतो म्हणे. ते मी काय म्हणतो प्लस पॉईंट आहे तुमच्यासाठी ते धमकी द्यायला आले ना मग हे बा तुम्ही त्याला पैशाच्या आता अटकूनच राहिले का नाही. आता धमकीच्यात बी अटकवा शांताराम घनगणीच्या घरच्या बाईले नाही ते शांताराम घनगणीला फोन करा म्हणा बा रामपूरचे 2-3 पोट्टे मला धमकी द्यायला आले होते महाराज विचारत आहे असं हे बरोबर आहे का बा. तर लवकरात लवकर फोन लावा अजून तिकडे पेटवाट करून टाका म्हणजे जास्त भडकलं पाहिजे करा ते बरोबर. हो रे तसंही करावं लागेल नाही का. बरोबर धमकी देऊन जाते का ते ठीक आहे आता फोन लावतो मग ठीक आहे.
अरे काही रे का नसते कामं करताना तुम्ही अगोचे काही जायचं गरजच नव्हती ना तुम्हाला मारत्या आणि गिरत्या कोण सांगत तुम्हाला जास्त तिथं शांततेच्या मार्गाने निपटत होतो ना मी आता शांतरा भाऊचा अर्ध्या घंट्याआधी फोन आला असं असं प्रकरण झालं म्हणे काय करावं काय नाही मला निपटतो मी त्या मेवण्याला फोन कर बोलावून घे संध्याकाळी जिकडे तिकडे 5 लाख रुपये वापस गेले का झाबरू तसा नाहीच ना मग गावातला एकतरी माणूस म्हणणार आहे का पैसे घेतले म्हणून पाहून घेऊ ना मग पुढचं पुढे तुम्ही गेले तिकडे धमकी देऊन आले फालतू द्याला म्हणजे त्यांना घासून काही करता का तुम्ही बरोबर ते कसं गलत बोलायला ते पैसे घेतले नसं तसं शिल्लक झालं ते म्हणून कसं आपल्याला काही राहायला गेलं नाही म्हणून आम्ही सरळ सरळ गेलो त्याला खरं खरं सांगितलं मला जे काय खरं आहे ते तू सांग नाही तर मग पाय तू आम्ही तू आहे मग हो पण अशा गलत्या करायच्या नाही फालतू त्यानं रिपोर्ट दिला असताना फालतू नसतीचे ना ते राहायला जागेवर हे नवीन निघायचं जाऊ दे तिकडे आता करतो मी बरोबर संध्याकाळी ते मग तो सगळं सामान घेऊन जा आताच. हो गॅस लागेल तर गॅस नाही अजून काय काय कुरड्या पापड सगळं भरून देतो. एक ऑटो करू आणि सगळं सामान घेऊन जाऊ. आता पिंजर म्हणजे काय लय दूर आहे का पिंजर पीएसएल भेटलं तुले बरं झालं ना जवळच्या जवळ. आज सध्याची काही न्यायची गरज नाही पहिल्या दिवशी जॉईन होईल मी नंतर मग 2-3 दिवसानंतर मग सर्व जे काय कुठं राहायचं क्वार्टर भेटते काय भेटते खोली करावं लागते ते नंतर बघता येते मग. बरं तसं कर जाऊ दे आता कसं तो निर्णय झाला ना पक्का जाऊ दे तिकडे चांगला सरकारी नोकरी आहे असं कसं भेटत नसते जाऊ दे आता कुठं एखादं क्वार्टर करू नाही तर मग एखादी खोली करू कारंजेला तिथून अपडाऊन कर. भावाला किती काळजी आहे अजून फोन लावला. काय रे दादा काय म्हणतो कसं काय लावला सहज लावला का काय म्हणतो म्हटलं. काय करावं आता मी फोन करणार नव्हतो ताई पण कसं आहे अडचण अशी आली हो आता काय मी 5 लाख रुपये तर नेले त्यानं झाबरू ना आणि आता 3 पोट्टी पाठवले ते मारासाठी हो डायरेक्ट गाडी अंदरच आणली त्यानं धमकी देऊन गेले मामा ठाकूर नसन तसं काय बोलून गेले बा मला म्हणजे तुम्ही जर असं करता तर गाडी पलटी करीन असं करीन तसं करीन म्हणजे सांगा म्हणजे आपण अशा गोष्टी आपण चांगल्यासाठी करा तर असं होऊन राहिलं माय मग म्हणून म्हटलं बा कसं करू मी आता. म्हणलं पहा कोण होते ते कोण होय कोण म्हणलं कसे होते ते दिसाले. ते पाणीतलंच आहे ना तुमच्या घरी येणं जाणं असते त्याचं ते ठेंगण्याचं पोट्ट नाही रे ते पट्टी बांधलेलं असते ते मुज्जर दिसते जरा मला ते हो ते होतं एक आणि एक ते टकलाचा पोट्टा होता एक निळं टी शर्ट होतं घातलेलं आणि एक अजून त्यासोबत होता असे एक लाल टी शर्टवालं तर असे तिघं होते ते गाडी डायरेक्ट अंदर आणली पांढरी गाडी होती त्याची झुमऱ्या अर्ध्या घंट्याआधी इथं होतं पाहता तिथं गाडी घेऊन कायला गेलं हे मारायला गेलं असं झुंबर वाटते ते बहुतेक झुंबरची गोष्ट करू राहिला मारत्याची आणि त्या भाण्याची आले ओळखीत आले मला कोण आहे काय ते फक्त काय साठी काऊन आले म्हणलं ते म्हणजे काऊन धमकी दिली त्यानं. एवढ्यासाठी म्हणे बा सांगू नका म्हणून तुम्ही जर कोणाला सांगितलं पैसे दिले नसं दिलं तर काम काढीन म्हणे अशासाठी झाबरून पाठवलं म्हणे आम्हाला असं म्हणत ते. बापरे झाबरू पाय आता सांगा किती कस करू राहिला म्हणलं हे म्हणजे पैसे बी घेते आणि म्हणजे सांगितलं तर मारी नाही बी म्हणजे कसंच काय करायचं झाबऱ्याचं. आम्ही झबरं कसं काय बळकला म्हणलं अजून याच आलं नाही वाटते ते अजून नाही तसं काही नसेल ते काही नका लावू म्हणा होता भाले म्हण काही लावता का म्हणा. नाही हे पाहा मी काय म्हणलं दादा तसं काही नसं ते काही सहज बोलासाठी आले असं नाही तर काही असं काय सांगू आता बा धडकी भरली होती मला अटॅकाची पै राहिली बरं झालं गोळी घेतली होती मी मग काय तर बा असे पोट्टे पाठवत नको म्हणा ते झाबरायला म्हणा बा मी सांगत नाही म्हणा कोणाला. करायचं झाबरूचं हे कसंच काय वागून आला एवढ्यात नाही असं वागत नाही तू बरोबर बघते मी काय आहे तर फक्त मी काय म्हणलं तू संध्याकाळी येतो बरं संध्याकाळी येतो घरी थोडंसं कसं मीटिंग घेणार आहे म्हणते हे भेटून आले त्या देवदास भोले तर म्हणजे बा असं आहे तर मग कसं येतो तू एक वेळ म्हणजे कसं रोजगारी होऊन जाते मग काळजीचं काम नाही राहत. हो का बरं येतो ना मला काय भेवा येतो काही हरकत नाही काही वांधा नाही. काय म्हटलं नलो आहे कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे झाबरूचं काम धमकी देपर्यंत सांग आता काय बोलू मी विश्वासच बसत नाही आई असं करण म्हणून तू आता सांग बरं तू असं इतक्यापर्यंत तू पोहोचल म्हणून असं वाटतच नव्हतं आता काय आहे त्याच्या मनात काय नाही काही समजत नाही बा माझ्या तेव्हा विचाराच्या पलीकडे काम झालं आता. हो ना 5 लाख रुपये दिले ना तिच्या मामाने दिले ना मला मग तेच आहे ना हे पेटी काय त्याचीच आहे ना मग मी काय नाही म्हणून राहिलो का. अरे बाबा तुला काहीच माहिती आहे रे बाबा पुरा गेम झाला रे बाबा तुया हे कसं आहे याच्यात लय मोठं राजकारण खेळला ते बाबा हो तिचा कसा बाबा आहे ते तर त्यानं काय केलं ते पैसे जे आहे तो हातात दिले तुझ्या पत्ता कट करून राहिला ते बा यार भले पैसे मागितले नलूच्या दवाखान्यात काम करतो बा नाही तर मग कसं मी कसं अडचण आली बा लग्न गिग्नात असं तसं तर म्हटलं म्हणे काय बोलू राहिले म्हणजे अलगच सांगू राहिले ते तर मग नलू मॅडमला सामान घ्यायचं म्हणजे दवाखान्याचं त्यासाठी 5 लाख रुपये मागितलेले आहे म्हणे ते तू घेऊन जाय म्हणे असं म्हणे ना पहिले केलं त्यांना डराव असं आहे तसं आहे तू काय करू राहिला मग म्हणे बा नाही म्हणे फक्त मी तुझी परीक्षा घ्यायसाठी मी आता असं बोललो म्हणे आणि माझून पैसे दिले तेच आहे ना बा तुले अटकासाठीच होईना ते प्रकरण मग तुला अटकवलेला आहे ना ते पैसे तो आणले म्हणते जबरदस्तीने मागून मामाले आणि आता नलू मॅडम नाराज आहे आणि त्याच्या घरची नाराज आहे हो शांत मावशी दे बा म्हणलं काय सांगूच नको लय गरम आहे बाबा म्हणजे मामा ते शकुनी मामाच्या वरचे निघाला राजा मग येते म्हणजे म्हणजे हे पैसे आता कसं काय करावं मग काय करायचं म्हणजे भ्याचं खायले मग आलो आम्ही धमकी देऊन मारते मी भारी तिघं घर गेलो कडक सांगत त्याले तू काय खरं असं ते सांगायला मला इथं देतात थोडं सांगितलं शेतात बोले फोन लावा त्याले आणि सध्याकडे मिटिंग घ्यायची तिथं काय तू क्लिअर करून टाकतो बरोबर ठीक आहे ना मग काय अडचण नाही तिथं सांगून देऊ आपण खरं खरं काय तर आपण काय काय आपल्यासाठी थोडी आणले काही पैसे म्हणलं मग पाहिजे काय ते बरोबर सांगतो ते काय हो ठीक आहे मग नसते गळ्यात गोड गोड बोलून काटा काढला त्यानं आहे का ठीक आहे चला घरी जा तुम्ही आता पाहतो काय करायचं ते येतो मग तू कसं नरू मॅडमला भेटतोय किंवा हे मुद्दा क्लिअर करतो कारण की अशी नाराज झाली ते आता तिथं कोणत्या PSC ते रुजू होणार आहे असं म्हणे बा मी ऐकलं सगळं
चांगली गोष्ट आहे. ते जर तिथे जॉईन होत असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण की कसं आहे, सरकारी नोकरी लागत नसते. आता कसं बरं होऊन जाते मग. हो, ते आता मी म्हणणारच होतो, मला तिने सांगितलंच नाही ही गोष्ट. हो, लपून ठेवली होती. तर बरं मी भेटतो आणि सांगतो बरोबर समजावून. साहेब राजा तुम्ही समजून करायला आम्हाला का आता शांताराम भाऊची तुम्ही मेवणे हा म्हणून आम्ही शांततेनं आहो. नाही तर आतापर्यंत हे बा मला मारामाऱ्या झाल्या असत्या, डोके फुटले असते. आणि तुम्ही काय बोलून राहिले, आम्ही गाळान तो ठाव का सगळे? म्हणजे आम्हाला काही समजत नाही, गावातले येळे दिसून राहिले का? मग सगळ्या गोष्टी लक्षात आला. तुमचा फोन पाहिला, कोण केला पहिले फोन? झाबरुले तुम्ही. त्याला रेकॉर्ड केलेला आहे फोन, की तुमचं असं रेकॉर्डिंग आहे की बा कोणाला काही सांगू नको, तू ये अर्जंट मा घरी, मला काम आहे. मग तिथं येऊन तुम्हीच त्याला पैसेही देसान, इकडे येऊन अजून नलूले फोनही करसान, असं सांग याले अटकोसान बी, म्हणजे पुरं षडयंत्र रस्ता बी न मग म्हणता की असं केलं. म्हणून म्हणलं बा जे काय खरं आहे ते मुकाट्याने सांगा तुम्ही. हो, सगळं खोल फिटिंग होईल मग. ना तसं नाही, तुम्हाला माहित नाही याचा हेतू काय तर येळा बनून पेढा खाऊन राहिला ते. मग नलू मॅडमचं जेवढी इस्टेट आहे का शांताराम घनगणीची, सगळी हडप करायच्या मागं आहे. हो, आता 2 जवळ म्हटल्यावर आता कसं यायला काही मुलगा नाही, सगळी यायचीच होणार आहे. म्हणून हे कसं आहे, दवाखान्यात काम करून राहिला. आता 5 लाख रुपये समजा तुम्ही नाही मान्य नाही करू राहिले, तर आता हे असा याचा प्लॅन आहे. पूर्ण इस्टेट समजा अर्धी इस्टेट तरी हडपाचा विचार आहे त्याचा. म्हणून हे इथं दवाखान्यात राहून राहिला, ते काय बाहेर निघून नाही राहिला. काय रे छगन, तू का नाही बा म्हणलं काय सांगा. अरे बा ते पोरगं म्हणलं आता हे बिल भरलं आम्ही इलेक्ट्रिकचं, जवळचे पैसे दिले ना त्यानं. म्हणलं हे पा त्याच्या घरी काय पाहिजे, झोपडं आहे त्याचं अजूनही तसंच आहे ना. किती रुपये म्हणलं पा 10 लाख रुपये हॉस्पिटलला दिले त्यानं. दिले का वापस अजून? म्हणून म्हणलं तुम्ही 10 लाख रुपये परत करा त्याचे. उलटे गोष्टी सांगू नका म्हणलं. सांगू राहिली इस्टेट फिस्टेट कोण म्हणलं त्यांना का लग्न करतो म्हणलं. काय झालं त्या विषयाचा, काय लग्नाचा विषय आहे का इथं? का सरे लग्न एकाच वर्षी होणार आहे का ते? त्या मारत्याचं बी त्या लक्षाचं बी सरे एकाच दिवशी सगळा कार्यक्रम खलास. म्हणजे चॅनल बंद काय राजा बोलून राहिलं तर मग होईन पुढच्या वर्षी. आता हे काय होईन काय नाही इथं लग्नाचं म्हणलं का त्यांना काही विषय तरी काढा का काही बोल झालं का? तो झाला बा निर्णय झाला म्हटलं. ते काय 5 लाख रुपये तुम्ही जे आणलेले आहे ते आम्ही तुम्हाला परत देऊन देतो. झाबरूचा याच्यात काही दोष नाही. हे सगळं तुमच्या फोनवरून सिद्ध झालं. आता विषय मोडमाळ करून टाका. शेवटी गलती माहिती आहे, मान्य करतो मी, काही हरकत नाही. काय आता कोणापुढे बोला, आता तुम्ही झाली एवढी, आपण काय बोला. ठीक आहे मग, आता काही हरकत नाही. विषय निपटला म्हणलं. हे यायनं मान्य केलं की बा यायनंच केलेलं आहे सगळे षडयंत्र. झाबरूचा काही दोष नाही. झाबरू ते 5 लाख रुपये नलूल देऊन टाका, यायची सजा. मामाचे पैसे ते वापस भेटणार नाही म्हणलं ते. बरोबर, ठीक आहे. नाही तर वापस देऊन देऊ, काय घरला किती त्याचे पैसे आपल्याला. नाही ते खोटं बोलायचं सजा आहे द्यायला ते. नलू मॅडमला देऊन देते 5 लाख रुपये, कामी देईन ते. आणि तिला म्हणा जॉईन होऊन जाय म्हणा, कुठं व्हायचं ते लवकर. जाय सांगून देते. जाऊ दे आता मेवणे बा, बसा म्हणलं खाली चहा घेऊ. सरपंच साहेब चहाचं सांगितलं तुम्ही, चहा बोलवून घ्या लवकर. बसा म्हणलं, बसा मेवणे बा, बसा खाली, जाऊ दे तिकडे. भाऊच्या प्रकारे कशा आपला माणूस कसा खोटा नसल्यावर आपला कलदार खोटाच नाही ना, असं आहे मग ते. हो, सापळा केला का? हो, तरी म्हणलं बा सावध राहा म्हणलं याच्यापासून. हो, कसं याचा गुरु तुला माहित नाही कोण आहे तर. कोण आहे गुरु? कोण आहे म्हणलं? कोण आहे गुरु बा? खादोडे म्हणलं, खादोडे. हो, हे मार्केटात भेटायला आला होता. हो, आज सकाळी दुपारी हो दुपारी आला होता हे. हो, मला म्हणे गहू घ्यायसाठी आलो म्हणे, असं म्हणे ते. असं म्हणजे खादोडे संपर्क आहे आता नाही? असं खादोडे लावायला लागेल का? बिलकुल ना, मला माहित आहे ना. मग चेलाच आहे ते, खादोडेचा चेला आहे म्हटलं. नलू मॅडमचं लग्न त्या खादोडेच्या पोरासाठी लावासाठी. हो, याची फिल्डिंग लावायची तयारी सुरू आहे. हो, धीरे धीरे करून ते, जरा लक्ष ठेव जा फक्त. झालं तो माहिती दिली, चांगलं त्याबद्दल धन्यवाद. हो, पाहू आता पुढे काय होते. नाराज आहे का? काय झालं? मानलं बा झाबरू, मानलं तुला. एवढं करून सवरून कोणाला धमक्या, कोणाचे पैसे, एवढं सर्व करून मला भेटायला आला, म्हणजे कमाल नाही का तुझी? अजून काय आता मला धमकी द्यायला लागा म्हटलं. आता जीवच द्यायचा राहिला मग. आता काय काही विश्वास बसून मावर समजूनच नाही राहिलं. अरे बाबा, तुझ्या मामाचा कार्यक्रम आहे ना, हे त्याने रचलेलं सगळं षडयंत्र आहे. सगळं मान्य केलं त्यानं. 5 लाख रुपये त्याने तुला भेट दिले. चुकी झाली म्हणे बा, हे घेऊन जाय म्हणे. तर आता हे तुला द्यासाठी आलो आणि अभिनंदन करायसाठी आलो. ते कोणत्या PSC नियुक्ती झाली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. वाटलंच मला 99% की हे तू करणारच नाही, परंतु हे बा आता असं वाटलं बा काय सांगा 1% पण नाही, चांगलं केलं. आता मी आता जात नाही म्हटलं तिकडे, कॅन्सल करतो, आपलं हॉस्पिटलच बरं. नाही तसं काहीच करू नको. जे होते ते चांगल्यासाठीच होते. तुझ्या मामाने जे केलं ना ते चांगल्यासाठीच केलं. नाही तर आपण इथं अडकून पडलो असतो या दवाखान्यात. आता तू सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झालेले आहे, तिथचं सगळं सांभाळायचं आहे. तर तू तुझ्या PSC ला जा आणि मी माझ्या कामाला लागतो. काही हरकत नाही. ते पण आता तू काय करशील ते? मी तर आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होईल, हे होईल, पण तुझं कसं आता? हाय वरचा दाखवू दे रस्ता, आपल्याला काही टेन्शन नाही. पाहू काय करायचं ते. काय रे झाबरू, तुझं जर शिक्षण बरोबर असतं ना तर आपलं किती व्यवस्थित झालं असतं. तुझं शिक्षण पैशाअभावी झालं नाही तर तू माझ्यापेक्षा हुशार आहे. परंतु काय करणार आपण, आता एका स्केलचे नसल्यामुळे कसं लोकांना वाटते बा यांचं कसं काय करावं, लोकांना पेस पडला, असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी कसं असते, नशीब असते. आणि प्रत्येक आई वडिलाचा जे आपला तुकडा असते त्याचा कलेजाचा, ते आपलं मुलगी असते, मुलगा असते.
म्हणून त्यांना वाटते की बा आपल्या मुलीला चांगला जवळ भेटला पाहिजे, हुशार असला पाहिजे, हिच्यापेक्षा श्रीमंत असला पाहिजे, आणि ती त्याची अपेक्षा योग्य असते. कारण की प्रत्येकाच्या आईवडिलांना जे काही वाटत असते ते आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच वाटते. म्हणून त्यांच्या मनानंच आपण ऐकलं पाहिजे. कोणते वाईट चुकीचे पावलं आपण उचलून आपला घात करून नाही घेतला पाहिजे. म्हणून जे काय होईल ते नशिबाच्या हाती होईल. वरच्यानं गाठी बांधलेल्या आहे. कोणाची कधी लागन कोणाशी काही सांगता येत नाही. नशीब कोणाचं कधी पलटं सांगता येत नाही. म्हणून आपण आपलं कार्य करत राहायचं आहे. तू तुझं कार्य कर, मी माझं कार्य करतो. पाहू पुढे काय होते. मॅडम, तुम्ही आमच्या हॉस्पिटलला डॉक्टर म्हणून आल्या, खूप आनंद वाटला. परंतु एक लेटर आला आजच आलं पोस्टाने, तर ते तुम्हाला द्यायचं सांगितलं डॉक्टर साहेबांनी. तर बघा ते काय आहे. हो, वाचलं मी, पत्र वाचलं. ते लेटर आहे मला आलेलं ते प्रशिक्षणाचं. तर मला मुंबईला जायचं आहे 2 महिन्याकरता. तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मला प्रशिक्षण करून इथं पुन्हा जॉईन व्हायचं आहे. तर ठीक आहे, मी उद्या तिकडे जाणार आहे. तर आजच्या दिवस मी इथं आहे. आज आता हा सर्व परिसर बघून घेते आणि निघते. मॅडम ठीक आहे, बघून घ्या मग. चला बाबा, येते म्हटलं. हो, कसं आहे आता 2 महिने तिकडे राहावं लागते. हॉस्टेल वगैरे आहे मुंबईला. तिथे हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग आहे. बस तेवढं प्रशिक्षण झालं की नंतर मला PSC ला यायचं आहे. तर चला निघते मग. हो, येते मग. ये बेटा, काही हरकत नाही. फक्त एक मनातली खंत आहे बऱ्याचशा सबस्क्रायबरला आणि मला सुद्धा बाप या नात्यानं वाटते की बा खरोखर तुम्ही जर दोघंही सोबत शिकले असते, डॉक्टर झाले असते, तुमचं शुभमंगल झालं असतं. परंतु याचं शिक्षण कमी असल्यामुळे ह्या गोष्टी शक्य होत नाही. समाजाला ते योग्य आदर्श वाटत नाही. कारण की पुढच्या भविष्यात तुमचं लग्न टिकेल नाही टिकेल. कारण की तू डॉक्टर, तो 10वी 12वी पास, त्यामुळे तुमचं हे पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून योग्य होणार नाही असं लोकांना वाटते. ते त्यांचं बरोबर आहे. परंतु काही लोकांना वाटते की बा त्यांचं लग्न झालंच पाहिजे. तर खरोखर आहे त्याचं. आम्हाला पण वाटते की बा झाबरूसारखा जवळ प्रामाणिक, इमानदार असा मुलगा जीवाशी जीव देणारा नाही सापडणार. परंतु त्याच्यासाठी मी एक त्याला संधी देणार आहे झाबरूला, की बा झाबरूने 6 महिन्यामध्ये असं काही कार्य करून दाखवा, आदर्श निर्माण करून द्या समाजापुढे, की अशिक्षित माणूस जरी असला तरी आपल्या मेहनतीच्या जोरावर काय नाही करू शकत. म्हणून त्यानं तुझ्यापेक्षा जास्त नाव कमावला गेलं पाहिजे, जास्त पैसा कमावला पाहिजे. 6 महिन्याचा त्याला कालावधी देणार आहे आणि दिवाळीपर्यंत त्यानं आपलं काम करून दाखवा आणि माझ्या मुलीचा हात मागायला याव. मी कधीही तयार राहीन. ओके. त्याबरोबर काय म्हणतात बाबा, तर 6 महिने संधी आहे तुला. तू काय करायचं करून दाखव. शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे तुला. तो शेवटी ईश्वराच्या हाती. आता काय आहे, मेहनत करणं आपल्या हाती आहे, पण बाकी नशीब शेवटी नशीबच असते. ठीक आहे, पाहू काय होते पुढे. ठीक आहे, ये मग. चला आता पोहोचून देतो, टाइम झालेला आहे. आता एवढी गोष्ट आता आपल्यातच राहू द्या आणि पुढे काय होते ते बघू आपण. हो, मेहनत कर, तू सक्सेस होऊ शकतं. कारण की तू मेहनती आहे आणि माणसाचं भविष्य, आयुष्य आणि माणसाचं नशीब कधी पलटन हे काही सांगता येत नाही. त्यामुळे कसं तू प्रयत्न कर, आपल्याला फळ देणारा वर बसलेला आहे. ठीक आहे, चल दे पोहोचून दे जा. चला आम्ही येतो आता. मला पण उशीर होईल आता, गाडीचा आता टाइम झालेला आहे. आणि बाबांनी काय सांगितलं तेवढं लक्षात घे म्हटलं. काय कसं एक संधी दिलेली आहे 6 महिन्याची, तू काहीतरी कर. असं काही करून दाखव की जगापुढे आदर्श निर्माण कर आणि माझ्यापेक्षा सरशी कमाई, माझ्यापेक्षा नाव गाव सगळं कमवून दाखव आणि नंतर माझा हात मागायला ये. ठीक आहे, मग मी वाट पाहते दिवाळीपर्यंत. ठीक आहे, ओके.